महिलांचा शृंगार म्हटलं म्हणजे अनेक गोष्टी बाजारात मिळत असतात. त्यातल्या काही गोष्टी या हाताने सुद्धा तयार होत असतात. तर हाताने तयार होणाऱ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे का? तर नाशिकमधील एका महिलेने हाताने बनवण्याचा हा उद्योग चालू केला आहे. या महिलेचं नाव आहे शीतल खोडके जाधव. हो, ही महिला नाशिकची असून तिचे वय वर्ष हे 20 आहे. ती हाताने हे सर्व दागिने तयार करीत असते. नाकाची नथ, गळ्यातील शृंगार अशा अनेक गोष्टी ही महिला तयार करीत असते. इतकेच नव्हे तर ह्या महिलेचे दागिने हे सातासमुद्र पार सुद्धा गेले आहे. आपण बघत आहोत सर्वीकडे चालत असलेल्या सध्याच्या फॅशनबद्दल. हो, तर मराठी हा लूक सर्वीकडे चालू आहे. मराठमोळा लूक, नऊवारी साडी आणि त्यावर साजेल अशी नाकातली नथ. ही नथ ही महिला आपल्या हाताने तयार करीत असते आणि ती कशा पद्धतीने तयार करते हे आपण बघूया. महाराष्ट्रीयन नथ, नावाची नथ, सूर्यनथ, चंद्रनथ, गोल नथ, ब्रायडर नथ अशा 1000पेक्षा जास्त नथीचे प्रकार या महिलेने आतापर्यंत बनवली आहे. इतकेच नव्हे तर 80 रुपयात ही नथ तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तर तशा पद्धतीने ही महिला आपल्या हाताने ह्या नथी बनवून देत असते. इतकेच नव्हे तर सर्व प्रकारचे दागिने सुद्धा आपल्या हाताने ही महिला बनवून देत असते. त्यालाच तर म्हणतात हँडमेड. या श्री ह्या होतकरू आणि गरीब महिलांना सुद्धा या गोष्टी शिकवत असतात. त्यांनी पण काहीतरी व्यवसाय करावा आणि त्यांचे पोट भरावे असे त्यांची इच्छा आहे. बघूयात ते काय म्हणत आहेत. नमस्कार, माझं नाव शीतल सौरव जाधव. मी 20 वर्षाची आहे. माझा इथे येण्याचा प्रवास म्हणजे असा की माझी 10वी पासआउट झाली. त्यानंतर मला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं होतं. पण थोडं फायनान्शियल प्रॉब्लेममुळे सायन्सला ॲडमिशन घ्यायला पॉसिबल नाही झालं, म्हणून कॉमर्सला ॲडमिशन घेतलं. पण 11वी-12वी कोरोनामध्ये गेली, त्यामुळे पासआउट झाली मी. कारण की मला मॅथ्स, अकाउंट वगैरे त्यात नव्हतं एवढं इंटरेस्ट. त्यानंतर मला AI स्पेशलिस्ट आणि हॅकर बनायचं होतं, इथिकल हॅकर. पण त्यामध्ये पण फीस जास्त असल्यामुळे मला नाही त्याच्यात करता आलं. म्हणून मी जस्ट यूट्यूबवर स्क्रोल करता करता मला मेकिंगचे व्हिडिओज वगैरे भेटले. मी त्यातून फ्लॉवर ज्वेलरीज तयार करायला शिकली यूट्यूबवर बघून. त्यातून थोडंफार मी इन्कम जनरेट केली. इन्कम जनरेट झाल्यानंतर मी क्लासेस केले हँडमेड ज्वेलरी मेकिंगचे. आणि ते झाल्यानंतर मी 2022पासून माझा बिझनेस स्टार्ट केला. छोटासाच बिझनेस स्टार्ट केला. थोडं स्टार्टिंगला अवघड गेलं ते सगळं हे करण्यासाठी, कारण की इन्व्हेस्टमेंट करायला तेवढा घरून प्रॉपर सपोर्ट नव्हता पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट करायला. सो कस्टमर यायचे, त्यांच्याकडून ॲडव्हान्स घ्यायची आणि मग त्यानंतर मटेरियल आणणं, मग बनवणं, अशा पद्धतीत मी माझा प्रवास स्टार्ट केला. मी हाताने नथ बनवते. पूर्णपणे हँडमेड कस्टमाइज ज्वेलरी आहे. त्यात माझ्याकडे जास्त करून नथीचे माझ्याकडे 1000पेक्षा जास्त प्रकार आहेत. त्यात एवढे एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही आहे. पण माझ्याकडे आपली महाराष्ट्रीयन चापाची नथ आहे, जी जुन्या काळापासून चालू आहे, जी आपली आजी लोक खूपच वापरायच्या. त्या प्रकारची नथ आहे.